आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ. देश की सेवा देश का नमक ही थीम केंद्रस्थानी ठेवून भारतातील ब्रँडेड आयोडीन युक्त मीठ विभागातील अग्रणी आणि बाजारपेठातील अग्रणी असलेल्या टाटा सॉल्टने द सोशल लॅब या संस्थेच्या सहकार्याने देश के लिए हर सवाल उठेगा नावाची राष्ट्रव्यापी मोहीम सुरू केली आहे. या मोहीमचे उद्दिष्ट मुलांना एक प्रकारचे प्लॅटफॉर्म प्रदान करून त्यांना संबंधित संभाषणांना उत्तेजित करू शकेल आणि सामाजिक बदल घडून आणू शकेल असे सक्षम बनवायचे आहे. प्रजासत्ताक दिनापर्यंत इतर राज्यांसह महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, गुजरात, चेन्नई, कर्नाटक, यूपी आणि राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये भारतातील विद्यार्थ्यांशी संलग्न व्हायचे यांचे उद्दिष्ट आहे. नुकताच पुणे शहरातील सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये 200हून अधिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांनी काही समर्पक प्रश्न उपस्थित केले होते. Okay, in one word, yes, EV is the future of commuting. Why are periods such a taboo topic? Who told you that periods are a taboo topic? It's just that we don't talk very freely about them. When you say you, we don't talk, who is we? Everyone. Including? Yes, I guess. Okay. So, whoever has told you that period is a taboo topic is wrong. There are no taboo topics. Because if there is a topic, that's exactly what we are trying to say. If there is a question, please address it. I used to have a Brit boss, my first boss, and he used to say, there are no stupid questions, there are only stupid answers. So, I might answer you wrong, but your question can never be wrong. So, trust me on this. It is not a taboo topic. या प्रश्नांनंतर झालेल्या चर्चेने शाळेच्या आवारात विषयांवरील संभाषणांना आणि मोकळेपणाने आणि जबाबदारीने प्रोत्साहन दिले जाईल याची पुष्टी करून शाळा अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रभाव पाडला. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व्यासपीठावर प्रामुख्याने उपमुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्रीमती श्वेता शालिनी, पुणे पोलीस DCP श्री संतोष गायके, सूर्यदत्त शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष व चेअरमन श्री संजय चोरडिया उपस्थित होते. त्याचप्रमाणे द सोशल लॅबचे संचालक आदेश गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल अरोरा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या 300 उत्तेजक प्रश्नांमधून 50 सर्वोत्तम प्रश्न या कार्यक्रमासाठी निवडले गेले, ज्यामधून ज्युरीने टॉप 3 विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित पुस्तके प्रदान केली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे टाटा सॉल्टने कौतुक केले आणि त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान केले. देखिए, द सोशल लैब, जब इन लोगों ने मुझे अप्रोच किया तो आई रियलाइज्ड कि सोशल लैब जब जिस प्रोजेक्ट का नाम है उसमें कोई ना कोई सोशल चेंज तो होगा ही, और हर सवाल उठेगा. और ख़ासकर जब देश का नमक इसको कर रहा है तो आपको पता है कि ये सवाल ज़रूरी हैं. आज जब मैं यहाँ आकर 5वीं, 6ठी, 7वीं कक्षा के बच्चों के सवाल देखती हूँ तो मुझे 2 चीज़ों का विश्वास होता है. एक, जो हमारे नेतृत्व श्री नरेंद्र मोदी जी हमेशा कहते हैं कि अब वो समय आ गया है जब इन युवाओं के कंधे पर चढ़कर हमारा देश विश्वगुरु बनने जा रहा है. अब हम जैसे लोगों को ये सोचना है कि हमें इन सवालों का जवाब ढूंढकर इन बच्चों के साथ चलना है या नहीं चलना है, क्योंकि सवाल तो उठेगा और उस सवाल का जवाब देने के लिए आज नेतृत्व तैयार भी है. ये दूसरा सबसे महत्वपूर्ण चीज़ है. इस देश में आज जो सवालों का जवाब नहीं देगा वो शायद आगे नहीं बढ़ सकता है. इसीलिए ये एक ऐसा देश बनने जा रहा है जहां हम और आप मिलकर इस देश को आगे बनाएंगे. और आई कंग्रेचुलेट, आई थिंक Tata has come up with this phenomenal initiative. The TSL has joined the initiative, and I feel that on this 26th, when we are celebrating the Republic Day, we are also going to be celebrating this entire spirit of questioning ourselves, questioning how we can support the country, and
questioning the mere spirit of how much I can contribute for this country. Thank you. एक और सवाल था जिसको यहाँ पे सम्मानित भी किया गया बट उसका जवाब नहीं मिला। उस सवाल के बारे में आप क्या कहेंगे? एक सबसे इंटरेस्टिंग सवाल मुझसे पूछा गया कि सारे नेता सफ़ेद क्यों पहनते हैं। देखिए, मैंने तो सफ़ेद पहना नहीं है, आपने कुछ सफ़ेद सा पहना दिया है। लेकिन देखिए, हमारा देश सर्द गर्म देश है, इसलिए सफ़ेद एक ऐसा कलर है जो सारे लाइट रिफ्लेक्ट करता है और इसीलिए कहीं ना कहीं हम ये कहना चाहते हैं नेता बनकर कि हम आपको रिफ्लेक्ट करते हैं। वी आर व्हाट द पीपल वांट अस टू बी एंड दैट्स द रीज़न व्हाई मुझे लगता है कि हम सफ़ेद पहनते हैं। प्रोफेसर डॉक्टर संजय बी चौरड़िया, फाउंडर प्रेसिडेंट एंड चेयरमैन सूर्य दत्ता ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स। देश के लिए हर सवाल उठेगा, ये जो कॉन्सेप्ट टाटा ग्रुप ने जो लाया है वो दैट इज़ रियली अमेजिंग कॉन्सेप्ट। इट इज़ द नीड ऑफ द आवर एंड एंटायर वर्ल्ड इज़ लुकिंग एट अस एज अ वर्ल्ड विश्व गुरु। और इस समय में हम छठी 7वीं और 6th 7th और 8th स्टैंडर्ड के बच्चों को एक मूवमेंट अपने शुरू किया है कि उनके माइंड में काफ़ी सारे क्वेश्चंस होते हैं। एवरीबडी हैज़ अ ग्रेट हिडन पोटेंशियल and unless and until we tap that potential, and when it is said that when the source and object meet with full intensity, we are the source and students are the objects, and they have a lot of questions in their mind. The source and objects meet with full intensity, there is an instinct transformation takes place. तो ट्रांसफॉर्मेशन करने की, देश को आगे बढ़ाने की, उनके सवालों के जवाब देके उनको प्रोत्साहित करने की, और इसमें से कोई नया भारत, इसमें हम जो विश्व गुरु बनने जा रहा है उसमें उनका भी एक योगदान हो, पैट्रियोटिक स्पिरिट उनमें भरे। और ये जो पूरे अपने प्राइम मिनिस्टर साहब की ये जो इच्छा है कि यूथ इज़ द फ्यूचर ऑफ आवर कंट्री, उसके लिए जो मूवमेंट शुरू किया गया है टाटा ग्रुप ने और काफ़ी सारी CSR एजेंसीज ने, दैट इज़ रियली रियली अमेजिंग। एंड फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू थैंक entire Tata Group family who are the great source of inspiration for our entire world and also entire globe. So I will really appreciate this event और मेरे हिसाब से ये इवेंट ऑल ओवर इंडिया में होने चाहिए। आपने एक और इनिशिएटिव लिया है इस प्रोग्राम में कि एक आप अलग से सेल शुरुआत करोगे जो लेडीज की एजुकेशन की बात हुई। Yes. वो एक क्वेश्चन फेलिसिटेट भी हुआ है यहाँ पे। Yeah. उसके बारे में आप क्या कहोगे कि हर स्कूल में ये चालू करने की कितनी जरूरत है? ये मैं ऐसा कहूँगा कि दिस क्वेश्चन is very very important. Everybody has that question in their mind, but 1 out of 1 lakh student will come out and ask this question, but that is not the case in the Western world. So now the time has come, we have started adopting all the Western practice with the Indian sensibilities. So why not this kind of education? Because we are following the Western culture, we are going globally, we have become multinational, transnational country. Unless and until we know the transnational culture, these students will always hesitate, particularly girl students. So I'll always say कि instead of telling and guiding other schools and other girls to follow this, I'll start with my own school, and this is a burning need. This is the need of the hour, and if we do that and then we propagate that every school should do it, then it makes sense. So we want to be a role model school. In promoting this initiative, we'll immediately start searching on Google and through various our contacts who are the people who can give right kind of education in right direction, so that the girls and the boys will get convinced and they will take it in a positive spirit and not in a otherwise. So definitely it is the need of the hour. I appreciate these questions and this movement will start from today itself. महिलांच्या विषयी अत्याचार होतात आहे आणि त्याच्याकरता पोलीस प्रयत्न करतातच आहेत, पण सर्व जबाबदारी ही पोलिसांची नाही आहे. मला वाटतं प्रत्येक शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालय इथं सेल्फ डिफेन्सचे आणि एक अवेअरनेस आहे की तुम्ही पण त्यांना विरोध करू शकता, त्याच्यापासून वाचू शकता. तर आम्ही आज आता तुमच्यामुळे, तुमच्या या प्रश्नामुळे आम्ही वुमन करता सूर्य दत्ता इंटरनॅशनल सेल्फ डिफेन्स अकॅडमी सिसडा, मी आता फॉर्म पण केलं लगेच नाव, सूर्य दत्ता इंटरनॅशनल सेल्फ डिफेन्स अकॅडमी SISDA हे आम्ही सुरू करत आहोत. त्याच्यामध्ये तायकोंदोचं ट्रेनिंग देईल, कराटेतील ट्रेनिंग देतात आणि स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं याचे बरेचसे टेक्निक्स असतात. आमच्याकडे जिम आहे, झुंबा आहे, एरोबिक्स आहे, सर्व आहे, पण सेल्फ डिफेन्सबद्दल आम्ही शिकवत नव्हतो. बॉक्सिंग शिकवतो, इंडोर आउटडोर स्पोर्ट्स आहे, त्याच्याने त्यांच्यामध्ये एक हेल्थ चांगली इम्प्रूव्ह होते. पण हा एक आत्मविश्वास निर्माण होण्याकरता की मला कोणी हात पण लावू शकत नाही, याच्याकरता आम्ही निश्चित म्हणून ही अकॅडमी सुरू करू. यात आपल्याकडे काही तज्ज्ञ मंडळी असतील, आम्ही यांची देखील हेल्प घेऊन अशा तज्ज्ञ मंडळींना बोलून सायंटिफिक ट्रेनिंग आम्ही त्यांना देऊ आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवू. येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डिफेंड इट. असं जर केलं तर निश्चितच याच्यामध्ये महिलांच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये वाढ होईल आणि जेणेकरून याचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल
प्लस पोलीस दल देखील त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतातच आहे. असं कलेक्टिव्हली आपण सर्वांनी एफर्ट्स घेतले तर मला नाही वाटत की याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकेल. सर्वप्रथम मी संजयजी चोरड्या साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी आभार मानेल. प्रश्न फार चांगला होता की महिलांमध्ये IPS IAS का होत नाहीत. तर बऱ्याच ठिकाणी त्यांची घरची परिस्थिती पण त्याला कारणीभूत ठरते. बाहेर पाठवण्यामध्ये जसं भरपूर आपण आमच्या पोलीस खात्यामध्ये आपले अर्चना त्यागी मॅडम असतील, प्रज्ञा सरोदे मॅडम असतील किंवा सरांनी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट IPS किरण बेदी मॅडम असतील, तर भरपूर ठिकाणी त्यांचे प्रयत्न पण चालू आहेत. तसं मुली पण भरपूर ठिकाणी त्या सराव पण करत आहेत. तरी भविष्यात महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरपूर IPS महिला पण चांगल्या परिस्थितीमध्ये चांगलं काम करत आहेत. सर, सध्या आपण पाहतोय की महिलांचे जे कायदा आहे ते अति कडक झालेला आहे, पण तरी जे काही गुन्हे घडत आहेत, तर आपण जे आजची पिढी आहे, महिला पिढी किंवा महिला वर्ग, त्यांना कशा प्रकारे आपण प्रोत्साहन देणार की हे जे होणारे अत्याचार आहे त्याच्या विरोधात त्यांनी उभं राहावं खंबीरपणे? त्यासाठी सेल्फ डिफेन्स वगैरे भरपूर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये क्राव मागा असेल, कराटे असतील, तर भरपूर ठिकाणी ते प्रशिक्षण चालू आहे. आणि आमचे DGP साहेब पण त्या ठिकाणी प्रत्येक पोलीस मुख्यालयामध्ये तो महिलांसाठी प्रशिक्षण सर त्यांनी आयोजित केलेले आहेत. तर भविष्यात असं काही झालं तर महिला सुद्धा त्यासाठी सक्षम राहतील यात मी ग्वाही देतो. आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ.